प्रथम परमार सिंगल कंप्लीट केली. चांगला बॉल फुल लेन्सचा लोअर फुल टॉस होता, परंतु फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 7 या आकड्यावर. आणि हा सर्व संघ आपण पाहतोय टीम अनिरुद्ध 11 संघ, स्वतः ललित माधव संघ मालक आणि संपूर्ण खेळाडू या टीम मध्ये चांगली संघ बांधणी केली या संघाने देखील. आणि आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून आज सिने अभिनेते दगडी चाळ या चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलं असे सिने अभिनेते मयूर पवार आज आमच्या समवेत उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांच्या सोबत ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेश शेडगे देखील उपस्थित आहेत. परंतु या बॉलवर फटका फसलाय आणि दांडी गोल करून टाकली आहे. यस्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड, जिग्नेश पटेल आउट. सत्रामध्ये या खेळाडूने फलंदाजी करत असताना संघ अडचणीमध्ये होता. 5 गडी माघारी परतले होते, परंतु सत्यम मैदानात आला आणि त्याने सर्व काही जिंकून घेतलं होतं. सत्यम स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झाला आणि आता हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, परंतु 7 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. जिग्नेश पटेलची विकेट आयुष शेखने या ओव्हरमध्ये मिळवली आहे. आल्यानंतर त्याने देखील चांगला खेळ केला होता, परंतु आता हा सामना कोणता संघ जिंकणार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दुर्वेश यांना आमंत्रित केलं जाईल. दुर्वेश नवीन गोलंदाज आहे. प्रोलिंकवर या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षक. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन मयूर पवार सिने अभिनेते, त्यांच्या जोडीला महेश चेनवनकर बुमरो आणि त्याचप्रमाणे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेश शेडगे दगडी चाळ या चित्रपटामध्ये, त्याचप्रमाणे लाल इक्ष आणि अप्सरा
आणि विशेष बाब म्हणजे बारक्या ही भूमिका या मयूर पवार यांनी पार पाडली आहे प्रत्येक चित्रपटांमध्ये. असा मयूर आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे बारक्या म्हणजेच मयूर पवार आज या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिले. सिने अभिनेते आहेत मयूर पवार आणि त्यांचं देखील आगमन आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या बॉलवर सिंगल आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय मयूर पवार, शैलेश शेडगे आणि महेश चेनवणकर. चर्चा विचार विनिमय क्रिकेटच्या प्रेमापोटी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग पाहण्यासाठी आज सिने अभिनेते मराठी आणि त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये बारक्या ही भूमिका सातत्याने मयूर पवार यांच्या माध्यमातून साकारली गेली असे सिने अभिनेते मयूर पवार यांचं आगमन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हो, यावेळेला पॉईंटची दिशा निवडली होती परंतु फिल्डर आहेत गल्लीला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावर टीमची 10, 10 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. दगडी चाळ हा चित्रपट आणि या चित्रपटामध्ये आपण पाहिलं तर अंकुश चौधरी यांच्या जोडीला मयूर पवार यांनी साकारलेली ती भूमिका ही महत्त्वाची बाब आहे. आपल्याच लालबाग परिसरातील हा सिने अभिनेता आज मात्र एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आणि आपण पाहतो ऑन स्क्रीन मयूर पवार, शैलेश शेडगे आणि या स्पर्धेचे पंच म्हणून महेश चिनवणकर यांना. चांगला बॉल परंतु ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 11 या आकड्यावर. 11 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्यावेळेला फुल टॉस होता परंतु मिस केलाय स्वतः विकेट किपर आयुब. बॉलच दिसत नाहीये परंतु या बॉलवर जीवदान मिळालं. कडाक्याचं ऊन आहे, सूर्याची किरण डायरेक्ट डोळ्यावरती येतात. असे झेल पकडणं कठीण काम असतं. एवढ्या कडाक्याचं ऊन आहे, या उन्हामधले असे झेल पकडणं कठीण काम आहे परंतु हे झेल पकडावे लागतील. ॲक्शन रिप्ले प्रोलिंगची क्लिअरिटी आपण पाहतोय. बॉलच दिसला नव्हता आयुबला. आणि सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर 12. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. आणि या बॉलवर आता विकेट आली आहे. फलंदाज बाद. कार्य सम्राट संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं देखील मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचं देखील मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि विशेष संकल्पना आपण पाहिलं तर या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्याच संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. नवीन फलंदाज सौरभ रुके बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्वतः क्रिकेट अकॅडमी देखील चालवतात सौरभ रुके. आज मात्र फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर आहे. चांगला खेळाडू आहे सौरभ. फुल टॉस बॉल फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललंय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची 13. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले परंतु अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि हा
संपूर्ण मित्र परिवार आणि आयोजन समिती, आकाजी चाबुकस्वार साहेब, त्याचप्रमाणे जितेंद्रजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण ही आयोजन समिती आपण पाहतोय. विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन प्रो लिंकवर. खूप सारी मेहनत आकाशी चाबुकस्वार साहेब, त्याचप्रमाणे जितेंद्रजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे ललितजी माधव साहेब, त्याचप्रमाणे प्रथमेशजी वाईरकर, दिव्याताई शेट्टी, श्रेयसजी तेंडुलकर, हर्षिताताई वरवटकर या सगळ्या आयोजन समितीने घेतली आहे. परंतु या स्पर्धेचे प्रमुख संयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे, माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेब. कारण साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि सलग 2 वर्ष एवढ्या मोठ्या स्तरावरचं हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाची चर्चा संपूर्ण भारतभर होताना पाहायला मिळते. एकच कारण आहे, माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेब, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी आणि साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. परंतु हे खेळाडू, हे दर्दी प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे गर्दी करतायत. काही प्रेक्षक प्रो लीग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षकांचं या अंतिम दिवसामध्ये स्वागत आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्वप्नील. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 13 धावा धावफलकावर झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. परंतु फलंदाजी करावी लागेल सौरभ ब्रुके यांनी प्रथम या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये, कारण महत्वाचा सामना आहे. उडवलाय सौरभ ब्रुकेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रेल्वे रुळावर. 6 उलट्या बॅटने बॉल चाललाय पुन्हा एकदा. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर सौरभ ब्रुके यांच्या बॅट मधून 4 चौकार. एक षटकार एक चौकार. आता या ओव्हरमध्ये सौरभ ब्रुके यांच्या बॅट मधून संघाला गरज आहे. 23 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. बॉल सोडून दिलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात आता धावफलकावर 24. लॉस ऑफ 2 विकेट. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या मॅच मधील विजेता संघ आणि दुसऱ्या मॅच मधील विजेता संघ. यावेळेला चांगला बॉल स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा डॉट बॉल असणार आहे. रन मिळणार नाहीये. यावेळेला चांगली फिल्डिंग केली आहे आयुबने. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता 26 धावा धावफलकावर. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेनिमित्त मराठी सिने अभिनेते, त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका ज्यांनी सादर केल्या असे मयूर पवार यांचं आगमन, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण आयोजन समितीला दिल्यात. आणि विशेषतः लालबागवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत वेळात वेळ काढून. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग म्हणजे प्रत्येकाचं लक्ष या स्पर्धेवर आहे. पहा, ज्यावेळेला देखील मोठा फटका ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु लगेच थ्रो केलाय. चांगली फिल्डिंग ओमकार यांनी केली आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली फलंदाजी केली आहे. 6 बॉलमध्ये 14 धावांवर बॅटिंग करतोय. नॉट आउट सौरभ ब्रुके, त्याला चांगली साथ दिली. प्रथम परमारने, कॅप्टन आहे, 5 बॉलमध्ये 8 धावांवर तो फलंदाजी करतोय. आयुब शेख, यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु या बॉलवर आयुब आहे, म्हणजेच काय झेल आणि फलंदाज प्रथम आउट. नवीन फलंदाज आहेत विघ्नेश. अगदी सोपा झेल, बाउंड्री लाईनवर परफेक्ट कॅच आहे, कोणती चूक केली नाहीये आयुबने. आयकॉन खेळाडू आहे, ऑल इंडिया आयकॉन. अगदी सोपा झेल, बाउंड्री लाईनवर त्याने टिपला. लॉंग ऑनला तो फिल्डिंग करत असताना सोपा झेल आणि विकेट. नवीन फलंदाज विघ्नेश. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. विघ्नेश नवीन फलंदाज. आयोजन समितीची सूचना आली आहे. प्लेयर ऑफ द सिरीजच्या पुरस्कारासाठी 2 व्हीलर मोटरसायकल आहे, होंडा शाईन 100. ही मोटरसायकल जो खेळाडू जिंकणार आहे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळणार आहे, त्या खेळाडूने ही मोटरसायकल त्याच्याकडेच ठेवायची. आपण याची नोंद घ्या. ती मोटरसायकल त्याच्याकडेच असणार आहे. जर काही गोंधळ करताना तो खेळाडू आढळला, म्हणजेच ती बाईक विकताना अथवा त्याच्यावरती बोली लावताना जो खेळाडू आढळला, तर त्या खेळाडूला पुढचे सगळे पर्व खेळता येणार नाही ही स्पर्धा. आपण याची नोंद घ्यायची आहे. ही महत्वाची सूचना आहे, सूचनेकडे लक्ष द्या. सगळ्यांना विनंती आहे. प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार 2 व्हीलर मोटरसायकल होंडा शाईन 100 या कंपनीची ब्रँडेड मोटरसायकल खेळाडूला दिली जाते. पण ही मोटरसायकल ज्या खेळाडूला मिळणार आहे, त्या खेळाडूकडेच ती मोटरसायकल ठेवायची. आपण याची नोंद घ्या. कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रो त्या मोटरसायकलमध्ये होणार नाही, आपण याची नोंद घ्यायची. असं करताना कोणताही खेळाडू आढळला तर त्याला पुढचे सगळे पर्व बॅन केलं जाईल. धन्यवाद. $29 29 धावा धावफलकावर. ओमकार नवीन गोलंदाज आहे. ओ चांगला बॉल, चांगला टप्प्यावर बॉल, सरळ गेला विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 29 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, स्वप्नांची नगरी, द सिटी ऑफ ड्रीम. साऊथ मुंबईमध्ये आपण आहोत, दक्षिण मुंबईत आहोत आणि दक्षिण मुंबई युवा सेना शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. अगदी जवळच वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, कॅथोलिक जिमखाना आहे, इस्लाम जिमखाना आहे, बाजूला कोस्टल रोड आहे, त्याच्या बाजूला मरीन लाईन्स आहे, चर्नी रोड आहे, मुंबादेवी. संपूर्ण परिसर आपण पाहतोय, भगवमय वातावरण या संपूर्ण परिसरात. आणि आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये कोणता फलंदाज बाद झालाय. पहा, गडबड गोंधळ उडाला आणि या बॉलवर सौरभ रुखे माघारी परतलाय. मॅच ऑन. मोठा धक्का टीम अनिरुद्ध 11 या संघाला आता, कारण सौरभच्याच बॅटमधून धावा आल्या होत्या. धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला, परंतु त्या बॉलवर विकेट गमावली आहे. सौरभ रुखे आउट.
घरी परतल्यानंतर शाहिद बॅटिंगसाठी 29 4 गडी माघारी परतले. 3.2 चा खेळ आतापर्यंत समाप्त. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या महत्वाच्या सूचना येत आहेत आयोजन समितीकडून. त्या प्रत्येक सूचनेचं पालन करणे गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. फलंदाज बाद झालाय सौरभ रुके. दबाव दडपण दोन्ही फलंदाजांवर होतं, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो अयशस्वी. आणि तेच सांगतो सौरभ रुके परतल्यानंतर डगआउट मध्ये ही चूक झाली आहे खेळाडू विघ्नेश कडून. यावेळेला मोठा फटका विघ्नेशच्या बॅट मधून, परंतु या बॉलवर देखील संधी होती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2च धावा मिळणार आहेत. आणि धावा झाल्या धाव फलकावर 31 31. 4 गडी माघारी परतलेत. कॅप्टन आहेत ओमकार आणि याच शेवटच्या ओव्हरमध्ये हे महत्वाचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत ओमकार. 31 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. इथून पुढे किती धावा होणार, कारण 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. लुझर वर्सेस लुझर सामना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ म्हणजे समर 11 कुलाबा आणि ओमकार 11 गिरगाव. चला दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी रेडी राहा. टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 32 धावा धाव फलकावर झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. परंतु ओमकारचा कौतुक केलं जाईल या मॅच मध्ये. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय ओमकारच्या माध्यमातून, परंतु शाहिद आहेत. शाहिद देखील मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखले जातात, परंतु बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये शाहिद यांना. एका दुसरा मोठा फटका. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक अनिरुद्ध 11 संघ करू शकतो, परंतु दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. आयुष एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जिग्नेश. यावेळेला बॅकफुटवर आलेत. मोठा फटका. शाहिद म्हटल्याप्रमाणे त्यांच्याच बॅट मधून आलाय षटकार. केला होता या खेळाडूचा, कारण शाहिद आलाय म्हणजेच काय, मोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो आणि आलाय त्याच्या बॅट मधून हा मोठा प्रहार. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 38. 38 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, मगाशीच उल्लेख केला होता, एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो अनिरुद्ध 11 संघ म्हटल्याप्रमाणे. आणि तो षटकार आता आलाय शाहिदच्या बॅट मधून. आणखीन आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 38 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत. चांगलं षटक हाताळलं होतं ओमकारने, परंतु या बॉलवर षटकार आलाय. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या. निखिल आणि सागर. शेवटचा बॉल होता, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर विकेट आली आहे. म्हणजेच काय, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा करायचे 39. शाखा प्रमुख माननीय श्री दत्ता मोहिते साहेबांचं आगमन आणि साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला या दोन्ही कॅप्टन सागर रणपिसे आपण यायचं आहे आणि साहेबांना देखील विनंती, साहेब आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साहेबांचं आगमन झालं या स्पर्धेनिमित्त. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आणि पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ, या 2 संघांमध्ये हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला ओमकार 11 गिरगाव म्हणजेच निखिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर 11 कुलाबा म्हणजे सागर रणपिसे. हे दोन्ही मोठे खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. टॉस केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. कोण कॉल करणार आहे? यस, निखिल कॉल करतील. हेड इज दी कॉल आणि टेल आलाय. टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलाय पुन्हा एकदा सागर. निर्णय काय असेल? 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये कुठे कमी पडलात? पहिल्या सामन्यामध्ये आम्ही लास्टचे 2 ओव्हरमध्ये खूप कमी पडलो, कारण की 18 बॉल 19च धावा होते. लास्टच्या ओव्हरीला खूप रन आले, त्यामुळे थोडा तिथेच आम्ही कमी पडलो आणि आता आम्ही फिल्डिंग करू.
या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सागर. निखिल काय सांगशील, तुला देखील तोच प्रश्न आहे, कुठे कमी पडलात मागच्या मॅचमध्ये? कारण चांगली मॅच सुरू होती, 12 बॉल 14 धावा करायच्या होत्या, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार आल्यानंतर तो सामना फिनिश झाला. मिस फिल्डिंग तर झाली, बॉलिंग पण थोडी खराब आणि बॅटिंग तर खूपच खराब झाली, त्याच्यामुळे आम्ही हरलो. पण आता आमची पहिली फलंदाज आहे तर आम्ही थोडी बॅटिंग चांगली करू आणि स्कोअर चांगला करू आम्ही. आणि हे तुमच्या संघामध्ये कोऑर्डिनेशन कसं आहे? खूप चांगलं आहे कोऑर्डिनेशन. यस, या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निखिल जाधव, टॉस झालेला आहे पुढील सामन्याचा. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल समर 11 कुलाबा संघ आणि दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव. टॉस झालाय, टॉस जिंकलाय समर 11 कुलाबा म्हणजे सागर रणपिसेने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. चला ओम पांडे, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. ओम पांडे. चार पावलं दूर गेल्यानंतर लक्षात येतं की अरे आपले शेजारी जे उभे आहेत ना त्यांची उंची मोठी आहे, ती कंपास पिटीतल्या 6 इंची पट्टीने मोजता येणार नाही, ती अंतःकरणाने मोजावी लागेल. आणि ती उंची एकनाथांनी साधली यात काही शंकाच नाही. कार्तिकने देखील खूप चांगला खेळ केला कालच्या पहिल्या रजनीमध्ये आणि तोच कार्तिक आजच्या दिवसामध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. कारण 9 गडी माघारी परतले होते, परंतु कार्तिकचा खेळ तुम्ही पाहिला, काय खेळ केला होता. गणराज 11 खेतवाडी अगदी शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना आणि वीरेन भाई आणि संपूर्ण टीम खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. अक्षय पाटील मोन्याचा खेळ तुम्ही पाहिला, परंतु आज आयुब शेख आणि जिग्नेश पटेल आता एकमेकांच्या समोर आले आहेत. 24 बॉल सामना जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत 39. चला 24 मध्ये करायचे आहेत 39. जिग्नेश पटेल पहिलं षटक, स्ट्रायकिंग एंडला आयुब आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार. पहिला बॉल, पहिलाच बॉल. ओ हो हो, डीप मध्ये फिल्डर होते परंतु चांगले फिल्डिंग, बॉल लगेच कलेक्ट केला. एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने खातं देखील उघडलंय. 24 मध्ये 39 करायचे होते, आता 23 मध्ये 38 करायचे आहेत. चांगला बॉल आहे परंतु मिड ऑफला फिल्डर लगेच थ्रो केलाय, परंतु ती धाव एक सिंगल कंप्लीट केली आहे. 2 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. धावा पूर्ण करायच्या आहेत 39. 2 धावा धाव फलकावर, 2 ऑन बोर्ड. आयुब शेखला आपण पाहतोय, खास सर वडवलीचा सिक्सर किंग आणि या डगआउट. सिक्सर किंग आहे आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 4 आयुबच्या सुप्रीमो ट्रॉफी देखील गाजवली होती या खेळाडूने. तोच आयुब आता आलाय मैदानात. फुलटॉस, चुकीला माफी नाही, परंतु हा बॉल सरळ चाललाय फिल्डरच्या हातात आणि या बॉलवर मिळते विकेट, ती म्हणजे आयुबची. चौकार आला या अगोदरच्या बॉलवर, परंतु फुलटॉस होता जिग्नेशचा तो बॉल आणि त्यानंतर झेल टिपला होता खेळाडूने
आणि मितेशने तो झेल टिपला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. ऍक्शन रिप्ले. ताकद थोडीशी अपुरी पडली, उंची जास्त गाठली होती, लांबी कमी पडली आणि त्यानंतर मितेशचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. झेल टिपला आयुष शेखचा. विकेट आली आहे या ओव्हरमध्ये. आणि सिद्धेशच्या समोर स्वागत केलं होतं गोलंदाजाचं चौकार ठोकून, परंतु त्यानंतरच्या बॉलवर विकेट मिळवली जिग्नेश पटेलने. फलंदाज आयुबची. चांगला बॉल पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. हा देखील डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, एक चौकार जरूर आला होता या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झालाय 7. एक गडी माघारी परतलाय. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणाऱ्या 18 बॉल मध्ये दोन डॉट बॉल आले शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 धावा धावफलकावर झाल्यात. माफ करा, तांत्रिक अडचणी आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावर झाल्यात. फक्त 6 धावा जिग्नेश पटेल यांनी ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 18 मध्ये धावा करायचे 33. मितेश नवीन गोलंदाज. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावर झाल्यात. 39 धावा करायचे. 39 रन्स टू बी. ओमकार आणि सिद्धेश ही जोडी. आयुबची विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. जिग्नेश पटेल. काय गोलंदाजी केली आहे जिग्नेशने. पहिलाच बॉल आणि पंचांचा निर्णय. इट्स नो बॉल आणि या नो बॉलवर आता 4 धावा चौकार. वर चौकार आलाय. म्हणजेच काय, पुढील बॉल फ्री हिट. बीमर पाहिला गेला. हाईट फॅक्टर देखील मॅटर करतो या बीमर मध्ये. तोच पडताळला गेला पंचांच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न. बॉल गुल. रेल्वे रुळावर. 6 षटकार. जिनेशने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण HPL म्हणजेच जे चॅनल आहे इन्स्टाच्या माध्यमातून, त्या चॅनलवरती या सगळ्या खेळाडूंच्या रील मात्र सध्या व्हायरल होत आहेत इंस्टाग्रामवर. त्या रील व्हायरल करण्यामध्ये मात्र जिनेशने खूप सारी मेहनत घेतली आहे. आपण इन्स्टावर जाऊन HPL या
अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण या सगळ्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला या रीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या जोडीला प्रोलिंकला देखील आपण सबस्क्राईब करा, कारण प्रोलिंकच्या माध्यमातून देखील इन्स्टाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. दोन बॉल आतापर्यंत बरोबर हाताळले होते, परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर आता काय घडलंय मैदानात. अगदी विकेट दिली आहे, ही विकेट गमावली आहे, स्वतःहूनच विकेट गमावली आणि स्वतःवर नाराज आहे हा खेळाडू. एक्सप्रेशन पहा या खेळाडूचे, स्वतःवर नाराज आहे, नाखुश आहे, हताश आहे आणि तो त्याच्याकडून ही मोठी चूक झाली असंच त्याने सांगितलं, कारण त्याच्याच बॅटमधून धावा आल्या होत्या या ओव्हरमध्ये. एक षटकार देखील आला होता, एक चौकार देखील आला होता, परंतु धाव घ्यायची काहीच गरज नव्हती. आणि तेच सांगतोय, त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन, नाराज झालाय, हताश झालाय, नाराज आहे, नाखुश आहे, तो माघारी परतलाय. परंतु चांगली फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये ओमकारने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नेमका फलंदाज कसा बाद झाला. तर एक धाव तर कंप्लीट केली होती, दुसरीचा प्रयत्न, फिल्डर होते परंतु थ्रो बरोबर एंडला केला आणि बरोबर गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण लक्ष नव्हतं, कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि म्हणूनच की काही विकेट गमावली आहे टीम यंग दुर्गादेवी बॉईज या संघाने. स्वतःवर नाराज, ऑन स्क्रीन आपण पाहतोय नाखुश, हताश, रडतोय मैदानात. विकेट सॅक्रिफाईस केली त्याने स्वतःची, परंतु चांगला खेळ. आणि तेच सांगतायत डगआउट मधून देखील, ओमकार काय गरज होती तुला असं करण्याची. हा कॅप्टन आहे ओमकार, डगआउट मधून तेच सांगतोय खेळाडूला, काहीच गरज नव्हती ही दुसरी धाव घेण्याची. असंच प्रयत्न करत होते, परंतु आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, रोहित. नवीन फलंदाज आहेत रोहित. मागील मॅच मध्ये चांगला खेळ केला होता रोहितने. चांगला बॉल, चांगला बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, रन मिळणार नाही. 19 धावा धाव फलकावर, 2 गडी माघारी परतलेत, परंतु मितेशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिले आज 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 13 धावा त्याने खर्च केल्या 4 बॉलमध्ये आणि हा डगआउट आपण पाहतोय थोडासा शांत झालाय. फलंदाज ओमकार माघारी परतल्यानंतर मात्र डगआउट आता थोडासा शांत आहे. नवीन फलंदाज रोहित. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आता धाव फलकावर 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 39 धावांचा पाठलाग संघ करतोय. 20 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. कोण जिंकणार हा सामना? नेक्स्ट मॅच ओम पांडेला आपण पाहणार आहोत. चेंबूरचा एक युवा खेळाडू, सध्या याही नावाची चर्चा होतीये टीम ओमकार 11 गिरगाव बॉईज या संघाकडून, आणि परंतु त्याच्या अपोजिट समर 11 कुलाबा आशिष बेरुलचा खेळ तुम्ही पाहणार आहे. परंतु या बॉलवर मोठा फटका फसलाय आणि बरोबर बॉल चाललाय जिग्नेश पटेलच्या हातात. अगदी सोपा झेल, विकेट. रोहित बॅक टू द पॅव्हेलियन, आउट. फलंदाज आहे राज. आग्र्यात आहे ताज आणि आता मैदानात आलाय राज. डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगला. 1 धाव कंप्लीट केली आहे, म्हणजेच का आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धाव फलकावर. मॅचचं समीकरण आता बदललंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी.
18. कंपॅरिझन देखील आपण पाहणार आहोत. एक विशेष संकल्पना प्रोलिंकने आणली आहे, कंपॅरिझन. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये अनिरुद्ध 11 गिरगाव या संघाच्या धावा होत्या 13. 2 गडी माघारी परतले होते, परंतु यंग दुर्गादेवी बॉईज 21 धावा धावफलकावर झाल्या, 3 गडी माघारी परतलेत. हे कंपॅरिझन आपण पाहतोय. म्हणजेच काय 12 बॉलमध्ये 18 धावा होऊ शकतात या मॅच मध्ये. मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. समर 11 या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत आणि टीम मॅनेजर म्हणून ही भूमिका सातत्याने पाहायला मिळते राहुल वाल्मिकी यांच्याकडून. अगदी फोर स्ट्रायकर संघाकडून देखील कित्येक वर्ष आपण पाहिलं तर राहुल वाल्मिकी आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हरिभाऊ खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. आणि अहमद भाई यांचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु जातोय मॅचच्या दिशेने. प्रथम आलेत, पहिलाच बॉल, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 22. म्हणजेच काय 11 बॉलचा काही शिल्लक आहे आणि अजून 17 धावा करायच्या आहेत. 11 बॉल 17 धावांची गरज. पुढील सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे, कारण निखिल जाधव एका बाजूला आहे आणि सागर रणपिसे एका बाजूला पाहायला मिळणार आहेत. समर 11 कुलाबा आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. ओ यावेळेला बैठक दे घुमा के बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कोस्टल रोडवर षटकार. यांच्याच बॅट मधून हा दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले. आता बॉल चाललाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. आता वेगातला बॉल होता, परंतु सौरभ रुके यष्ट्यांच्या मागे थोडेसे नाराज दिसत आहेत प्रथमवर, कारण दुसऱ्याच बॉलवर मोठा फटका आल्याने मॅचचं गणितच बदलून गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल एवढा वेगात टाकला होता. 28 धावा धाव फलकावर, 28 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा फिरवलाय, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर अगदी सोपा झेल. सिद्धेश आउट. धावा धाव फलकावर. काय सामना रंगलाय, हे महत्वाचं षटक असेल, परंतु सामना सोडायला कोणताही संघ तयार नाहीये. धावा झाल्या धाव फलकावर 28. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळले, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. नवीन फलंदाज जय विजय करून देईल का आपल्या संघाला, ते देखील महत्वाचं ठरणार आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल फुल टॉस होता, हा मिस केलाय. फुल टॉस डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, एकच धाव मिळणार आहे. प्रत्येक बॉलवर मॅचचं समीकरण बदलत आहे. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत.
अजूनही मॅच संपलेली नाहीये, शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आयुब शेख चर्चा करतोय, कॅप्टन देखील चर्चा करतोय, संघ मालक स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण डगआउट तेच सांगतोय. फक्त एकच बॉल, एका बॉलवर सामन्याचं गणित बदलू शकतं हेच सांगितलं आयुबने. हो चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल, मॅच ऑन. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत, 10 धावा अजूनही करायचे. शफल झाले होते, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल मारायचा होता, परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सौरभ रुकेने सांगितलं क्या बात आहे, चांगला बॉल हाताळला या गोलंदाजाने. 6 बॉल मध्ये आता 10 धावा करायचे. ऑन स्क्रीन 29 धावा धाव फलकावर. 4 गडी बागारी यंग दुर्गादेवी बॉईज कुंभारवाडा आणि 29 झाले आहेत. 6 मध्ये 10 धावा करायचे आहेत. 10 रन फ्रॉम 6 बॉल असं मॅचचं समीकरण आहे. सत्यम चेंज केली जाते. सौरभ रुके फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे. जिग्नेश पटेलला आपण पाहतोय लॉंग ऑफला, एक लॉंग ऑन देखील आपण पाहतोय. डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे, एक गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. अशी व्यूवर रचना आखली गेली आहे सौरभ रुकेच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग सेट केली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 10 धावा करायचे आहेत. हा कारनामा या अगोदरच केलाय सत्यमने देखील दुसऱ्या मॅच मध्ये, परंतु आता संघाला गरज आहे. पहिला बॉल सोडून दिलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण बदललंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती सत्यमने. 1 षटक हाताळत असताना फक्त 6 धावा, 2 विकेट. संघाला गरज असताना 35 धावा त्याच्याच बॅटमधून आल्या होत्या आणि तोच सत्यम. हो यावेळेला विकेट किपरच्या हातात. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता नॉन स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज, परंतु धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा करायचे आहेत. HPL आहे, HPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग कोण जिंकणार, कोण जिंकणार दुचाकी मोटरसायकल, यावर आता सगळ्यांच्या नजरा आहेत. कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. याचसाठी केला होता अट्टहास. अंतिम दिवस गोड व्हावा. हा अंतिम दिवस कोण गोड करणार, कोणता खेळाडू करणार. जिग्नेश पटेलवर सगळ्यांचं लक्ष आहे, सत्यमवर सगळ्यांचं लक्ष आहे. मॅच ऑन. यावेळेला सरळ फटका खेळलाय, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सौरभ रुके लगेचच बॉलवर पोहोचले आहेत. 2 धावा कंप्लीट. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. मान्यवरांचं आगमन, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा थरारक सामना मैदानामध्ये रंगलाय. क्रिकेटचा थरार. 4 मध्ये धावा करायचे 7. कोणता संघ सामना जिंकणार, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार, महत्वाचा क्षण आहे. पुढील सामना समर 11 कुलाबा त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. हा देखील महत्वाचा सामना आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. महत्वाचा बॉल या मॅच मधील, महत्वाचा बॉल बरोबर टप्प्यावर, परंतु काय फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलाय. फॉलो थ्रू मध्ये थ्रो करू शकत होता, परंतु त्याला ठाऊक होता बॅकअप नाहीये, म्हणूनच काय त्याने आपल्या हातामध्ये तो बॉल ठेवला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर टप्प्यावर हा बॉल. सत्यम बॉल अडवल्यानंतर थ्रो करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु बॅकअप नव्हतं, म्हणूनच की काय या बॉलवर सिंगल कंप्लीट. सौरभ देखील तेच सांगतोय, वेट अँड वॉच. नको, हा बॉल तुझ्याकडेच ठेवायचा आहे. हा डगआउट आपण पाहतोय. आयुब थोडासा टेन्शन मध्ये आहे, कर्णधार टेन्शन मध्ये आहे, संघ मालक टेन्शन मध्ये, संपूर्ण प्रेक्षक गर्दी करतायत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहेत. मॅच ऑन. गरमा गरम सामना, कडाक्याचं ऊन आणि या गर्मीमध्ये गरमा गरम सामना मैदानामध्ये रंगलाय. 3 मध्ये आता 6 करायचे आहेत. कंपल्सरी चेस. शफल झालेत. उडवलाय, उडवलाय बॉल. चिमणी उडाली आहे. बुर बॉल चाललाय दूर 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 दूर. षटकार. सामना फिनिश. सामना जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन यंग दुर्गादेवी बॉयज. षटकार ठोकून सामना फिनिश. आयुब खुश आहे, संघ मालक खुश आहेत, यंग दुर्गादेवी बॉयजचे पाठीराखे खुश आहेत.
कारण या महत्वाच्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय, सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय संघाने. संघ आहे यंग दुर्गादेवी बॉईज. काय खेळ केला या खेळाडूने. ओमकारने चांगला खेळ केला, परंतु त्यानंतर मैदानात आला राज आणि सर्व काही जिंकून घेतलं या खेळाडूने. आणि प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. यस, संघमालक आपण पाहतोय, खुश असतील संघमालक आपल्या खेळाडूंवर. यंग दुर्गादेवी बॉईज या संघाचे संघमालक दत्ता मोहिते साहेब आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. अभिनंदन दत्ता मोहिते साहेब आणि अभिनंदन यंग दुर्गादेवी बॉईज. काय खेळ केला या खेळाडूंनी आणि त्याच्या जोरावरच सामना. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय. सगळे डगआउट मधून मैदानात आले आणि त्यानंतर अक्षरशः या खेळाडूला डोक्यावर उचलून घेतलं गेलं, खांद्यावर उचललं, मिठी मारली, शिट्यांचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण एकच होतं, एकटा लढला मैदानामध्ये राज. त्याच्याच बॅट मधून तो षटकार आला. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार ठोकल्यानंतर हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. हा अविस्मरणीय क्षण आहे राजच्या आयुष्यातला देखील. आग्र्यामध्ये आहे ताज, परंतु या दक्षिण मुंबईत आज या राजचं नाव गाजणार. तीळ मात्र शंका नाहीये मित्रांनो. काय सामना रंगलाय, काय स्पर्धा आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026. तर या मॅचचा हिरो वन अँड ओनली, ज्या खेळाडूने षटकार ठोकून सामना फिनिश केलाय, नाव त्याचं राज. अभिनंदन या मॅन ऑफ द मॅच. आणि राजला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. माननीय श्री विलासी नारायण पवार साहेबांकडून 1,500 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाईल. राज या खेळाडूला संघमालकच आहेत स्वतः दत्ता मोहिते साहेब. आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. विलास नारायण पवार यांच्याकडून 1,500 रुपयाचा पुरस्कार